त्यांनी देवळात जायला परवानगी दिली का? त्यांनी नसेल दिली तरी मी आर्यन बरोबर देवळात जाणारच आहे। आर्यन, चल आपल्याला उशीर होतोय ना। जानकी, तू पण येतेस ना? हा, तुम्ही वा पुढे, तुम्ही गाडी काढेपर्यंत मी येते। अहिल्या किल्लेदाराच्या संपर्कात आहात तुम्ही? हो, म्हणजे अधूनमधून फोन होतो आमचा। तिला फोन करून तिच्यावर एक जबाबदारी सोपवा। तिला म्हणा आर्यन किल्लेदारांच्या घरी कधी येतो, कधी जातो, कसा वागतो, कोणाशी बोलतो, त्याच्याशी कोण कसं वागतं, या सगळ्या गोष्टी मला इथे कळल्या पाहिजे। आणि ती खरं बोलते याची खात्री करून घेणं तुमचं काम। कर्वे, काय झालं? तुम्हाला वाटतंय त्या हे काम करायला तयार होतील म्हणून? माझी खात्री आहे की हे काम करेल। मी काय इकडे तुमचा सिक्युरिटी गार्ड म्हणून आलोय का? थांब म्हटलं की थांबायचं, निघ म्हटलं की निघायचं। एवढं आलोय तुमच्या बरोबर तर मला एक कप कॉफी पाजा ना। अरे अरे, तू काही कॉफीच्या मळ्यामध्ये जन्माला आला होतास का रे? इकडे कॉफी तिकडे कॉफी। बरं चल, पाहिजे तेवढी कॉफी पासे तुला। 2-3 कप घरी सुद्धा घेऊन जा बांधून। चल चल। जानकी, हा, तुला काम आहे ना? मला कसलं आलंय का? अगं ते आत्याजीने सांगितलेलं काम नाही का? हो का? हो, आहे काम आहे। म्हणजे काय आता मला जायला पाहिजे का? लगेच निघावं लागेल का? हो का? हो हो, अरे नको अडव, तिला जाऊ दे। येते मग मी। चालेल, तुला जायचंय पण ही थांबू शकते ना इथे? हा, बिनधास्त। फक्त संध्याकाळच्या आत घरी या म्हणजे झालं। नाही नाही, तू काळजी नको करूस, मी सोडीन ना तुझ्या या काय म्हणायचं, मैत्रिणीला का लेकीला? मैत्रिणीला। आमच्या सरतापे संस्थानचे राजपुत्र कुमार आर्यन सरतापे ही आजकाल तुमच्या दरबारात हजेरी लावतात। कर्वे, युगंधराबाईंचं 1.5 दमडीचं घर अचानक संस्थान कसं झालं? आणि तुमचा तो राजपुत्र आहे ना, त्याला आमच्या घरातून जवळजवळ धक्के मारून हाकलून दिलं होतं, तरी परत परत घरी येतोय। अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही। अहो, हाच प्रश्न आमच्या सगळ्यांना पडलाय। त्याचं उत्तर मिळवण्यासाठी म्हणून तर तुम्हाला फोन केला। तिथे नक्की काय चाललंय याबद्दल काही कळेल का? नाही, ते काही मला माहित नाही, पण जाणून घेण्याचा प्रयत्न करते। तुला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, पण अशा वेळी सांगते जेव्हा मला स्वतःला माहितीये की त्याचा काही उपयोग होणार नाहीये। नापास होण्याच्या भीतीने परीक्षेला न बसणाऱ्या मुलासारखं झालंय तुझं। अमृता, बोल। आज तुला जे बोलायचंय ना ते बिनधास्त बोल, कारण तुला जे बोलायचंय ते मला माहिती आहे। आर्यननी मला सांगितलंय त्याचं अमृतावर प्रेम नाहीये। अमृता एवढी रात्र झाली तरी अजून घरात परत आली नाहीये। मी तुला 10 वेळा सांगितलं, ती आर्यन बरोबर गेलेली आहे। आर्यन? आता हा आर्यन म्हणजे नरसिंह भाऊजींनी नेमलेला अमृताचा बॉडीगार्ड आहे का? ते तू त्यालाच विचार ना। आर्यन आणि अमृताच्या मैत्रीवर तुमचा वर्ग हसताय ना, त्यामुळे मी तुम्हाला नाही विचारणार तर कोणाला विचारणार? अगं, पण तू काय एवढी काळजी करतेयस? अहो, असं काय करताय? आता नर्मदा वहिनी नाहीयेत म्हटल्यावर मलाच तिची काळजी घ्यायला हवी ना? का ती मेली आहे का? त्या दोघांच्या मैत्रीचं काय करायचं ते मी बघेन। तुला रक्त आटवायची काही गरज नाहीये। अहो, पण तू जा तुझ्या खोलीत। अजूनही अमृता घरी नाही आली। तिला एकटीला सोडून बहुतेक खूप मोठी चूक केली।